नमस्कार. कसे आहेत सगळे? परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला नक्कीच दोघांना पण वाटत असतं की आमचा संसार हा सुखी संसार असला पाहिजे, आनंदाचा असला पाहिजे. त्यासाठी नवरा पण प्रयत्न करत असतो आणि बायको पण प्रयत्न करत असते. पण आजचा व्हिडिओ हा खास बायकांसाठी आहे की बायकांनी सुखी संसारासाठी नेमकं काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी न केल्या पाहिजेत, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच कळणार आहे की तुम्हाला बायको म्हणून कोणती कर्तव्य पार पाडायचे आहेत किंवा बायको म्हणून तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, जेणेकरून तुमचा संसार सुखाचा आणि आनंदाचा होणार आहे. तर मैत्रिणींनो, जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीनच असाल किंवा माझ्या चॅनलवर नवीनच असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत माझे व्हिडिओ बघायला भेटतील आणि या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच कळणार आहे की तुमचा जर संसार सुखाचा आणि आनंदाचा व्हायचा असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू द्या. तर मैत्रिणींनो, आपण जर एकाच घरात राहत असो तर तुमचा नवरा बायको हे तुम्ही एकत्रच राहतात. जर तुम्हाला जर एकाच घरात राहायचं असेल तर तुम्हाला एका मताने आणि एका विचाराने तुम्हाला हे दोघांनी राहिलं पाहिजे. जर तुमच्यामध्ये मतभेद असतील तर नक्कीच तुमचा संसार सुखाचा होणार नाही. त्यामुळं कधी पण लक्षात ठेवा की तुम्हाला जर एकाच घरात राहायचे असेल आणि तुम्हाला लाईफ टाईम तुम्हाला सोबत राहायचे असेल तर तुम्हाला ह्या एकमताने आणि एका विचारानेच तुम्हाला आयुष्यभर सोबत राहायचे आहे. दुसरं तर म्हणजे नवऱ्याची कोणाचीही तुलना करू नका. कोणीही असू दे, मग कोणी मोठा माणूस असू दे किंवा कोणी असू दे, तर त्याची तुलना तुम्ही तुमच्या नवऱ्याशी चुकूनही करू नका. कारण त्याची वाईट परिणाम तुम्हाला हे भोगावेच लागणार आहे किंवा त्याचा वाईट परिणाम तुमच्या संसारावरती पडणार आहे. जर वाईट परिणाम पडला तर नक्कीच तुमचा संसार सुखाचा होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की कटाक्षाने हे लक्षातच ठेवायचे आहे की तुम्हाला तुमच्या नवऱ्याची कंपेअर किंवा तुलना हे कोणाशीच करायची नाही आहे. मैत्रिणींनो, बायको म्हणून ना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की नवरा हा तुमच्यासाठीच दिवसभर मरमर करत असतो किंवा दिवसभर कष्ट करत असतो. तो घरी आल्यानंतरही त्याच्या पाठीमागं कटकट किंवा असं भांडणं करत बसू नका. तुम्ही जर प्रेमाने एक शब्द जरी त्यांना बोललात तरी त्यांचा दिवसभराचा थकवा हा निघून जातो. त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की नवरा जर घरी थकून भागून आला असेल तर त्याला प्रेमाने बोला, म्हणजे त्याचा सगळा थकवा निघून जाईल. दुसरं तर म्हणजे की तुम्ही तुमची जर चूक असेल तर लवकर मान्य करायला शिका आणि सॉरी म्हणायला शिका. कारण सॉरी म्हणल्याने खूप काही गोष्टी समजून म्हणी व्यवस्थित होऊन जातात. त्याच्यामुळे तुमची जर चूक असेल तर नक्कीच तुम्ही सॉरी म्हणायला शिका. आणि चौथं तर म्हणजे काय की तुमचा जर नवरा तुमच्याबद्दल जे काही काळजी असेल किंवा प्रेम असेल ते जर तुम्हाला बोलून दाखवत नसेल तर तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. कारण काही काही जणांना सवय असते की काही जण मन मोकळेपणाने बोलतात आणि काही काही नवरे असे असतात की त्यांना म्हणजे त्यांचं प्रेम व्यक्त करता येत नाही किंवा त्यांची काळजी जी काही आहे ती व्यक्त करता येत नसते. तर तुम्ही एवढं समजून जा की तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावरती खूप प्रेम असतं आणि ते फक्त बोलू शकत नाही एवढंच. मग तुम्ही समजून घ्या आणि त्याप्रमाणेच तुम्ही वागत. मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की पत्नी म्हणली की संसारामध्ये काटकसर हे आलीच. तर तेव्हा असं लक्षात ठेवा की जेव्हा तुमच्या नवऱ्याची आर्थिक स्थिती जर व्यवस्थित असेल किंवा चांगली असेल तर तुम्ही मागण्या करायला काहीच हरकत नाही. पण तुमच्या नवऱ्याची आर्थिक स्थिती पाहूनच तुम्ही जे काही मागण्या असतील ते तुम्ही करत जा. कारण शेवटी नवरा हा तुमच्यासाठीच कमवत असतो. त्याला पण वाटत असते की माझ्या बायकोला सगळं भेटलं पाहिजे. पण तुम्ही पण त्याची आर्थिक स्थिती पाहूनच सगळ्या गोष्टी मागत जा किंवा त्यांच्याकडे हट्ट करत जा. ते तुमचा हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न ते 100% करतच असतात. त्यामुळे तुम्ही पण थोडंफार समजून घेतलं पाहिजे. पाचवं तर म्हणजे काय की पतीचा नेहमी आदर किंवा सन्मान केला पाहिजे. कुठलीही परिस्थिती असू दे, वाईट असू दे किंवा चांगली परिस्थिती असू दे, त्यामध्ये तुम्ही तुमच्या नवऱ्याचा सन्मान किंवा आदर चार चौघामध्ये किंवा आपापसामध्ये पण तुम्ही नेहमी तुमच्या नवऱ्याचा आदर किंवा सन्मान हा ठेवलाच पाहिजे, जेणेकरून तुमचा संसार हा सुखी आणि आनंदाचा होणार आहे. पाचवं तर म्हणजे काय की माहेरचे किंवा सासरचे तुम्ही कंपेअर करत बसू नका किंवा माझ्या माहेरी असंच आहे किंवा माझ्या माहेरी तसंच आहे, हे जर तुम्ही सतत म्हणत असाल तर तुमच्यामध्ये मतभेद होणारच आहे. कारण नवऱ्याला असं वाटत असते की बायकोने हे पूर्णपणे म्हणजे सासरी पूर्ण गुंतून राहिलं पाहिजे किंवा संसारामध्ये चांगलं राहिलं पाहिजे. जर तुम्ही सतत जर माहेरचं तुमचं गुणगान गात असाल किंवा माहेरचं सगळं सांगत असाल तर नवऱ्याला कुठेतरी ते खटकतं आणि तुमच्यामध्ये मतभेद व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे विचार करा की माहेर आणि सासर ह्याच्यामध्ये कंपेअर करायचं तुम्ही थोडंफार कमी करा आणि जर नाहीच केलं तर चांगलीच गोष्ट आहे. आणि सातवं तर म्हणजे काय की
पैशाचा व्यवहार जो काही असेल तो नवऱ्याला विचारून करा, कारण तुमचा नवरा तुमच्यासाठी कमवतो आणि तुमच्या दोघांचा तो पैसा असतो. त्याच्यामुळे तुम्ही एवढं लक्षात ठेवा की जो काही पैसा आहे तो तुम्ही दोघांनी मिळून खर्च करायचा आहे किंवा दोघांनी मिळूनच व्यवस्थित त्याचा पैशाचा व्यवहार करायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर ह्या गोष्टी कळल्या असतील तर नक्कीच गोष्ट चांगली आहे. आणि कोणी नेहमी एक लक्षात ठेवलं पाहिजे, भांडखोर आणि जी काही संशयी स्त्री असते तिचा संसार हा कधीच टिकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही एक लक्षात ठेवा की तुमच्या नवऱ्यावरती 100% विश्वास जर तुम्ही ठेवला तर तुमचा आनंदाचा आणि एकदम सुखी संसार कुठेच बघायला भेटणार नाही, असा तुमचा संसार होणार आहे. तर मैत्रिणींनो, कधीच तुम्ही भांडखोर वृत्ती किंवा तुमची संशयी वृत्ती हे जर तुमची असेल किंवा तुमच्या मनामध्ये विचार येत असतील तर ते तुम्ही पहिल्यांदा काढून टाका. जर तुमचे असे विचार असतील तर तुमचा संसार कधीच सुखाचा होणार नाही आणि सतत तुमच्यामध्ये मतभेद होणार आहेत. पुढची तर गोष्ट म्हणजे पतीचा आदर न करणारी, पतीला टोमणे मारणारी किंवा पतीला असं दुःख होईल किंवा त्याची चार चौघामध्ये इज्जत जाईल असं जर कोणी बोलत असेल किंवा जी पत्नी पतीला आपल्या असं बोलत असेल तर ते आत्ताच थांबवा. कारण अशाने तुमच्या दोघांमध्ये मतभेद होणार आहेत, भांडणं होणार आहेत. भांडखोर वृत्ती किंवा संशय वृत्तीचे जर बाई असेल आणि तिच्यामध्ये जर असे गुण असतील किंवा टोमणे मारणे किंवा नवऱ्याला घालून पाडून बोलणे हे जर असेल तर आत्ताच थांबा. कारण अशाने तुमचा कधीच सुखी संसार होणार नाही. कारण तुमच्या दोघांचे जर मतभेद असतील तर तुम्ही काही केला तरी तुमचा सुखाचा संसार होणार नाही. आपण आपल्या पतीचा मान ठेवला पाहिजे, हे आपल्याच हातात असतं. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा की हे जे काही पॉईंट सांगितले आहेत हे जर तुम्ही तुमच्या आचरणात आणले तर तुम्हाला कोणीच तुमचा संसार चांगला किंवा सुखी संसार होण्यापासून कोणीच थांबू शकणार नाही. पहिलं तर म्हणजे काय की तुम्ही तुमच्या नवऱ्याची तुलना कोणाशी केलं नाही पाहिजे. तुमच्या एकमताने राहिलं पाहिजे. जे काही पैसा आहे, जे काही तुमचं आर्थिक व्यवहार आहे ते तुम्ही दोघांनी मिळून केला पाहिजे. तुमचा नवरा तुमच्यासाठीच कमवत असतो ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुमचा जर नवरा तुमच्याबद्दल काळजी किंवा प्रेम व्यक्त करत नसेल तर बायकोनी समजून घेतलं पाहिजे. आपल्या नवऱ्याचे स्वभाव आपल्याला माहीत असतात. त्याच्यामुळं आपण कुठल्याही गोष्टीचा हट्ट करताना किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार करताना 100 वेळेस विचार केला पाहिजे की नवऱ्याला हे पटेल किंवा नवऱ्याला हे मान्य आहे का, ही गोष्ट आपण केली पाहिजे. आताच्या बायका ह्या स्वतंत्र आहेत माहिती, पण थोडंफार तरी नवऱ्याचं, म्हणजे थोडंफार नाही तर पूर्णच गोष्ट ही नवऱ्यांना विचारून केली पाहिजे. कारण त्यांना खूप सारा अनुभव असतो, ते बाहेर फिरत असतात, त्याच्यामुळे त्यांना भरपूर सारे अनुभव माहीत असतात. त्याच्यामुळे ते तुमच्या चांगल्यासाठी सांगत असतात. तर मैत्रिणींनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की जे काही आहे ते नवऱ्याला विचारून आणि एकमतानेच करा. कारण एकमत असेल तर तुमचा नक्कीच संसार सुखाचा आणि आनंदाचा होणार आहे. तर मैत्रिणींनो, हे तुम्हाला कळलंच असेल की जर तुम्हाला तुमचा संसार सुखी संसार करायचा असेल किंवा तुम्हाला आनंदात राहायचं असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टी हे फॉलो करायच्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला न करायच्या आहेत हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळलंच असेल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.